हां, तर एम-एस सेट एक्झाम 2026 यावेळेस 100% जर क्वालिफाय करायची असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून एक्झामपर्यंत तुम्हाला एक प्रूव्हन स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागणार आहे. जर तुम्ही आजपासून एक्झामपर्यंत ही स्ट्रॅटेजी फॉलो केली नाही, तर 100% यावेळेस तुम्ही क्वालिफाय होऊच शकत नाही. नेमकं काय स्ट्रॅटेजी आहे, जी मला आजपासून एक्झामपर्यंत फॉलो करायची आहे? यासोबतच तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील, स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणारच आहे. यासोबत तुमचे जे क्वेश्चन्स असतील, की एक्झाम कधी कंडक्ट केली जाणार आहे, एक्झाम ऑनलाईन होणार आहे का यावेळेस का ऑफलाईन होणार आहे, याचे नोटिफिकेशन कधी रिलीज होणार आहे, सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जनरल पेपर 1 जो आहे याच्यामध्ये किती स्कोर तुम्ही मिळवला पाहिजे, याची प्रॉपर स्ट्रॅटेजी काय, याचं सिलेबस ॲनालिसिस, याचं प्रॉपर डिटेल ॲनालिसिस देखील आज आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहे. एकदा मला फक्त ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा चॅट बॉक्समध्ये. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, एक प्रूव्हन स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे, ती फॉलो केली तर 100% यश तुम्हाला मिळणार आहे. यावेळेस मी गॅरंटी देतो, ही स्ट्रॅटेजी तुम्ही आजपासून एक्झामपर्यंत फॉलो करा, 100% यावेळेस क्वालिफाय होणार आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्ही 2-4 दिवस फॉलो केली आणि विसरून गेलात, तर 100% मी सांगतो 101% तुम्ही अजिबात क्वालिफाय होणार नाही. डिटेल काय स्ट्रॅटेजी आहे, पेपर 1 मध्ये किती जास्त स्कोर मिळवायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं डिटेलमध्ये बघणार. यस पार्थ, गुड इव्हनिंग. माने, प्रांजली, गौरव, विशाल पंडित, गुड इव्हनिंग. अनिल, गुड इव्हनिंग. चलो जी, जॉइन हो जाओ जल्दी से. आजचं सेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ॲपसोबत यूट्यूबवर देखील बघायला मिळणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे. चला मग लेट स्टार्ट. टुडे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पेपर 1 जो आहे हो ना, 100 मार्कांसाठी आहे आणि गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे. गेम चेंजिंग का बरं? विचार करा, मी पॉलिटीचा असेल, समजा मी पॉलिटिकल सायन्सचा आहे, ॲक्च्युली मी केमिस्ट्रीचा आहे. समजा मी केमिस्ट्री स्टुडंट आहे, दुसरा एक केमिस्ट्री स्टुडंट आहे, विशाल आहेत, गौरव आहेत. प्रांजली देखील केमिस्ट्रीचे स्टुडंट आहेत. आपल्यासाठी पेपर 2 कॉमन असणार आहे, केमिकल सायन्स असणार आहे. पण पेपर 1 मध्ये तुम्ही किती जास्त रीच घेता बाकीच्या स्टुडंट्समध्ये. तुमच्या सगळ्यांमध्ये मी जर पेपर 1 ला 80 मार्क्स मिळवले, तर पेपर 1 तुमच्यासाठी नवीन होता, माझ्यासाठी नवीन होता. इथं जर सगळ्यात जास्त मार्क्स मिळवले तर गेम चेंजिंग ठरतं. तुम्हाला जेवढं केमिस्ट्री येतं तेवढं मला पण येतंय. म्हणजे तुमच्या सोबत पेपर 1 मध्ये मी किती जास्त मार्क्स मिळतो याच्यावरती सेट क्वालिफाय होत असतं हो ना. तर पेपर 1 साठी तुम्हाला कंप्लीट बॅच अवेलेबल आहे. कंप्लीट इन द सेन्स की सगळे टीचर्स जे आहेत त्याच्यामध्ये 10 युनिट आहेत. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, हायर एज्युकेशन सिस्टीम. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट असे 10 युनिट इथं आहेत. प्रत्येक युनिट 5 क्वेश्चन्स 10 मार्कांसाठी आहे. म्हणजे इथं 50 क्वेश्चन्स, म्हणजे थोडक्यात 50 क्वेश्चन 100 मार्क असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे सगळे जे 10 युनिट आहेत ते नेट सेट क्वालिफाईड टीचर्स तुम्हाला शिकवायला असणार आहेत या बॅचमध्ये. जे 10 युनिट आहे त्याच्या प्रॉपर तुम्हाला नोट्स मिळतील, ज्या तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करून प्रिंट करू शकता. जे ॲपचे स्टुडंट्स असतील त्यांना प्रश्न पडला असेल की सर ॲपला आहे मी आणि मला नोट्स प्रिंट करायच्यात, कशा करणार? तर तुम्ही जेव्हा PDF ओपन करता तिथं डाउनलोड ऐवजी एक्सपोर्टवर क्लिक करा, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्ट येतात, तुम्ही शेअर करून प्रिंट करू शकता. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक युनिटनुसार तुमच्या टेस्ट सिरीज असणार आहे. जसा फायनल पेपर असणार आहे, आत्ता सांगतो की फायनल पेपर हा OMR बेस्ड असणार आहे पारंपरिक पद्धतीने. जशी सेट आत्तापर्यंत होत आलेली आहे तशाच पद्धतीने OMR शीट तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे. टेस्ट देखील फुल लेंथ टेस्ट जसा फायनल पेपर आहे तशाच पॅटर्न आहे. मराठी इंग्रजी ट्रान्सलेशन असणारं सेम तुम्ही प्रिंट करून तुम्हाला OMR बेस्ड अटेम्प्ट करायचा आहे. 1 तासामध्ये अकॅडमीला पाठवायचा आहे, अकॅडमीकडून चेक करून घ्यायचा आहे, त्यांच्या टीचरसोबत तुम्हाला डिस्कशन करायचं. तर अशी कंप्लीट बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर 100% तुम्हाला 80 पेक्षा जास्त मार्क्स मिळतील. जॉईन करायचं असेल तर आपला ॲप आहे PDK अकॅडमी, इन्स्टॉल करा किंवा या नंबरला तुम्हाला काही क्वेरी असेल तर कॉल करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात अगोदर स्ट्रॅटेजी तुम्हाला मिळणार आहे, त्यासोबतच तुम्हाला अगोदर तुमचे ज्या मनातले क्वेश्चन्स असतील की सर ही परीक्षा ऑनलाईन असेल की ऑफलाईन असेल, हे तुम्हाला अगोदर समजून घ्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, यस महादेव, गुड इव्हनिंग. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा एकदा चॅट बॉक्समध्ये. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? प्रांजली, यस गौरव. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा ही ऑनलाईन असेल का ऑफलाईन असेल, सगळ्यात महत्त्वाचं ही एक्झाम ही CBT बेस्ड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार नाही, ऑनलाईन असणार नाही. आत्तापर्यंत जशी एक्झाम होत आली तशाच पद्धतीने ऑफलाईन एक्झाम असणार आहे, OMR बेस्ड हो ना. तुम्हाला एक OMR शीट दिली जाते, त्याच्यानंतर तुम्हाला गोल 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 करायचे, फक्त 50 गोल मारायचेत. का? कारण निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर पहिला तुमच्या डोक्यात एक कॉन्सेप्ट क्लिअर डोक्यात ठेवा की ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे.
आत्तापर्यंत तुम्हाला जशा पद्धतीने OMR शीट दिली जायची, क्वेश्चन पेपर दिले जायची, तुम्हाला तिथं लिहिता येत होतं ना क्वेश्चन पेपरमध्ये, की लगेच आपण चेक करायचो. जसं लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल याला फायदा होतो. तर त्याच पद्धतीने आहे. त्यामुळे यावेळेस अजिबात चान्स हुकू देऊ नका. यावेळेस सेट क्वालिफाय करून घ्या सेट 2026ला. पहिला प्रश्न क्लिअर झाला तुमचा, की एक्झाम ऑफलाईन असणार आहे. दुसरा तुमचा, की सर याचं जाहिरात नोटिफिकेशन कधी येईल आणि परीक्षा कधी होईल? जी माहिती मला मिळालेली आहे, मी याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी सांगतो आणि बऱ्यापैकी अशाच पद्धतीने होणार आहे, की मे जो आहे, मे 2026 म्हणजे हा जो महिना आहे, तर याच्या लास्टला, हो की नाही, याला नोटिफिकेशन तुम्हाला येईल लास्ट वीकमध्ये. अतिशय महत्त्वाचं, की या महिन्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळेल आणि त्याच्या पुढं ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सेकंड वीकमध्ये, बघा, ऑगस्टच्या सेकंड वीकमध्ये किंवा थर्ड वीकमध्ये तुम्हाला ही एक्झाम तुम्हाला द्यावी लागणार आहे. ऑफलाईन एक्झाम असणार आहे. या महिन्याच्या शेवटी तुम्हाला नोटिफिकेशन बघायला मिळू शकतं आणि जर आता नोटिफिकेशन आलं तर एक्झाम ही ऑगस्टमध्ये जाणार आहे, सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये. जुलैमध्ये जे म्हणत होते, तर जुलैमध्ये अजिबात पॉसिबिलिटी नाही आहे. तर सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन करू शकता. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या मधुकर, की याच्यामध्ये तुम्हाला 3 महिने मिळतात, 90 दिवस मिळतात आणि मी गॅरंटी देतो पेपर 1साठी बरं का. पेपर 2 तुमचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही गती मिळवायला पाहिजे, अभ्यास करावा लागेल. पण पेपर 1मध्ये जे तुम्हाला शिकवलं जातंय बॅचवर ते प्रॉपर फॉलो करा, नोट्स फॉलो करा, टेस्ट द्या. 100% तुम्हाला सांगतो, म्हणजे 40 प्रश्न तर इझिली मिळतात, म्हणजे 80 मार्क इझी मिळतात. 92 मार्क्स मिळवणारे स्टुडंट्स आम्ही पाहिलेले आहेत. क्लिअर झालं तुमचा दुसरा डाऊट. आता पुढे बघा, सर परीक्षा पद्धती कशी असेल, सगळ्यात महत्त्वाचं बरं का, सगळ्यात महत्त्वाचं. समजा युद्धाला जायचंय आणि आपला शत्रूच माहिती नाहीये, हो की नाही, नुसतं मला घ्या, कुठं बसू, तलवार घेऊन गेले, कोणाला मारू, सगळं जर आम्ही सांगायचं तर तुम्ही काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाचं आपला म्हणजे थोडक्यात काय, की परीक्षा पॅटर्न कसा असेल हे अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. मी पॉलिटिकल सायन्सचा आहे, हिस्ट्रीचा आहे, मराठीचा आहे, इंग्रजीचा आहे, इंग्लिश लिटरेचर आहे, माझं केमिस्ट्री आहे, केमिकल सायन्स आहे, बॉटनी झुलॉजी झालंय, माझं लाईफ सायन्स आहे. असं कोणतंही असू द्या, तुमच्यासाठी परीक्षा पद्धती सगळ्यांची सेम आहे आणि ती अगोदर समजून घ्या. याच्यामध्ये जर परीक्षा बघितली तर 2 पेपर होतात, हो की नाही. अतिशय महत्त्वाचा पहिला असतो, कोणता असतो रे पहिला? पहिला असतो तो म्हणजे जनरल पेपर, जनरल पेपर, पेपर 1, हो की नाही. आणि दुसरा जो असतो विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दुसरा पेपर असतो तो तुमचा सब्जेक्टचा पेपर 2, पेपर 2 म्हणजेच तुमचा सब्जेक्टचा पेपर असतो तो. आता सब्जेक्टचा म्हणजे कसं, की तुम्हाला पीजीला कोणता सब्जेक्ट आहे किंवा होता याच्यावरतीच पेपर 2 घ्यायचा आहे. माझा केमिस्ट्री, केमिकल सायन्स, मी लाईफ सायन्समध्ये नाही देऊ शकत, मी मॅनेजमेंटमध्ये नाही देऊ शकत, मी पॉलिटिकल सायन्समध्ये पेपर 2 घेऊ शकत नाही. याच्यामध्ये लक्षात घ्या, की पेपर 1 जो असतो ना, तर याच्यामध्ये 50 प्रश्न ते विचारतात. किती? 50 क्वेश्चन्स. आणि किती मार्क्सला? 100 मार्क्स. किती मार्क्स? 100 मार्क्स. याच्यामध्ये किती वेळ तुम्हाला मिळतो बरं 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला? 1 आवर. बघा बरं का, इकडं पेपर 2 जर पाहिला तुमच्या सब्जेक्टचा, तर याच्यामध्ये मात्र 100 क्वेश्चन्स असतात. किती? 100 क्वेश्चन्स. आणि किती मार्क्स असतात? 200 मार्क्स. आणि याच्यासाठी डिअर स्टुडंट्स किती वेळ असतो बरं? याच्यासाठी तुम्हाला मिळतो टोटल 2 आवर्स. मग मला सांगा, हा सगळा खेळ जो असतो ना, तर तो किती असतो माहिती का? कसा असतो सगळा खेळ? सगळा खेळ तुमचा असतो तो म्हणजे 300 मार्क्सचा. म्हणजे 300 मार्क, 150 प्रश्न, 50 आणि ते 100, 150 क्वेश्चन्स. आणि याच्यामध्ये तुम्हाला किती वेळ मिळतो? 1 आणि 2 3 आवर्स. म्हणजे सेट क्वालिफाय व्हायची तर 3 तास तुम्हाला मिळतील. 300 मार्कांपैकी तुम्हाला मेरिट लागणार आहे आणि 300 पैकी तुम्ही किती मिळवतात याच्यावर स्ट्रॅटेजी ठरलेली असते. म्हणजे 300 पैकी किती मिळवायचे अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावी लागते. एवढे मार्क्स इझिली मिळाले की तुम्ही सेट क्वालिफाय होत असता. आता माझं कॅटेगरीचं 50%, 30% हे सोडून द्या. आपल्याला डायरेक्ट मेरिटमध्ये विचार करायचा आहे. आपल्याला पासिंग वगैरे हा झंझट नाही ठेवायची. डायरेक्ट क्वालिफाय, मी सेट पास झालो पण क्वालिफाय झालो नाही, हे लोकांना फसवाफसवी करायची नाही आपल्याला. डायरेक्ट मी सेट क्वालिफाईड आहे, सेट 2026. याच्यासाठी तुम्हाला 300 मार्क
100, इकडचे 100 मार्क, इकडचे 200 मार्क, 300 मार्क, 50 प्रश्न, 100 प्रश्न, 150 प्रश्नांपैकी आणि 3 तासामध्ये तुम्ही काय केलं याच्यावर सगळं असतं. सगळ्यात महत्त्वाचं प्राजक्ता की याच्यामध्ये देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग जर असेल तर अजिबातच डोकं नाही लावायचं. कसं नाही डोकं लावायचं? तुम्हाला जर एखादा प्रश्न येत नाही तर वेळ घालू नये, तिथं गोल करूनच बाहेर पडायचं. टिक नाही म्हणत मी, कॉम्प्युटर बेस्ड नाही. म्हणजे इथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. 300 मार्कांचा खेळ आहे, 150 प्रश्नांचा, 3 तास आपल्याला दिलेले असतात. हे प्रॉपर लक्षात घ्या. क्लिअर आहे? आता तुम्ही म्हणाल मला सेफ स्कोर कोणता, तर ते तुम्हाला सांगतो मी. याची स्ट्रॅटेजी तुम्हाला देतो मी. इथं ऍक्च्युअली पुढे देणार आहे, पुढच्या स्लाइडला इथं बोलणार आहे, पण इथंच बोलू, जाऊ द्या. आता स्ट्रॅटेजीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाचं बरं का, ग्रीन हिरवा कंदील दाखवतो तुम्हाला. स्ट्रॅटेजी काय लक्षात ठेवायची? पेपर 1 जो आहे, जनरल पेपर 1, तुम्ही काय म्हणणार आहे माहिती का? सर मला ना, मी अमुक अमुक आहे आणि मला पेपर 1चं त्यात लय किसकिस आहे. पेपर 2ला मी काय करतो, 200 मार्कांपैकी 180 मिळवतो. बाबा होत नाही. पेपर 1ला विद्यार्थी मित्रांनो गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पेपर 1 मध्ये 70 पेक्षा जास्त मार्क्स मिळवू शकले तरच तुम्ही क्वालिफाय होता. जर तुम्ही 35, 40, 50, 55 मार्काला जर अडकत असाल तर तुम्ही आतापर्यंत सेट 100% क्वालिफाय झालेले पण नसाल आणि होणार पण नाही. तुम्ही टार्गेट ठेवा 70+ मार्क्स मला पेपर 1 मध्ये मिळवायचे, म्हणजे 50 प्रश्नांपैकी 35 प्रश्न माझे बरोबर आले पाहिजेत. ही स्ट्रॅटेजी गेम चेंजिंग आहे आणि हीच तुम्ही फॉलो करा. पेपर 2 जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, पेपर 2 तुमचा सब्जेक्टचा असतो, हो की नाही? आता सब्जेक्टचा पेपर आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये केलं, मग 10% मार्क, 20% मार्क नाही, मिनिमम तुम्हाला 50% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. तुमचा स्कोर बघून तुम्हाला ठरवावं लागेल की पेपर 2ला किती मिळवायचे. उदाहरणार्थ जनरली 55 ते 60% मार्क्स, म्हणजे 100 पैकी 60 म्हटलं तर सावित्री काठरा 300 मार्क की नाही, 180 पेक्षा जास्त मार्क्स मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला मी सांगितलं इथं 70+ जर तुम्हाला मिळाले तर इथं 50% किंवा 60% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. म्हणजे 200 पैकी 100 मार्क, 110 मार्क्स जर तुम्हाला ओव्हरऑल मिळाले, तुम्ही 110 कन्सिडर करून चाला सध्या आता 110+, तर 50%च्या ॲव्हरेज जरी मिळाले पेपर 2 मध्ये तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. 100% तुम्हाला काय यश मिळेल आणि तुम्ही क्वालिफाय व्हाल. मी 2013ला क्वालिफाय झालो होतो. 2013ला माझ्या मते 17 फेब्रुवारी 2013ला पहिला ऑब्जेक्टिव्ह पेपर होता आणि पहिल्याच वेळेस मी क्वालिफाय झालो होतो. मी तर तेव्हा MSCच करत होतो. तर मी ही स्ट्रॅटेजी फॉलो केली होती आणि अजूनपर्यंत जेवढ्या बॅचेस झाल्या सगळ्यांनी मी सांगितलं, जी लेटेस्ट बॅच होती त्या बिचाऱ्याला विद्यार्थी मुळातच तो हुशारच होता, 92 होते, पण 92 मी प्रेफर नाही करत. एखादा एक्सलंट असू शकतो, सगळेच नाही, पण 70 मार्क इझी नॉर्मल कॅन्डिडेटला पण मिळू शकतात. म्हणून मी तुम्हाला 70 मार्क इथं कन्सिडर केले. तुम्ही 80 मिळवले, 90 मिळवले, इव्हन तुम्ही 100 पैकी 100 मिळवले तरी पण बेटर आहे प्राजक्ता. हे झालं. पण सर हे झालं हो, तुम्ही सांगताय की 70+ मार्क्स मिळवा, पण मला सांगा नेमकं त्याच्यासाठी काय करायचं? विद्यार्थी मित्रांनो, मधुकर सर, महादेव, प्राजक्ता, प्रांजली, आजपासून एक्झाम पर्यंत नेमकं काय फॉलो करायचं, जी स्ट्रॅटेजी प्रूव्हन आहे. तुम्ही टीचरनी काय फॉलो केली ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देतो, एक प्रूव्हन स्ट्रॅटेजी देतो. आता ना इथून पुढे आपण पेपर 1च्या बाबतीत बोलू. पेपर 2च्या संदर्भामध्ये आपण थोडंसं इथं थांबणार आहे. पेपर 2 प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, थोडीशी स्ट्रॅटेजी पेपर 2ला बदलते. तुम्ही जर म्हटले केमिकल सायन्सची सांगा तर मी सांगू शकतो, पण आता मी पेपर 1च्या संदर्भात थोडंसं जास्त बोलणार. आणि काय लक्षात घ्या, पहिली गोष्ट लक्षात घ्या, काय? फर्स्ट वन, की सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, सिलॅबस कॉपी प्रिंट करायची. काय करायचंय बरं? तुम्हाला सिलॅबस जो आहे त्याची झेरॉक्स करायची, ती कॉपीची प्रिंट करून घ्यायची. मी नुसतं मोबाईलमध्ये घेऊन हिंडा म्हणत नाही, प्रॉपरच प्रिंट करायची तुम्हाला. प्रिंट केली, त्याच्या आता तुम्ही पहिला प्रश्न म्हणला, सर ही प्रिंट कुठून मिळवायचं? आपलं ॲप्लिकेशन आहे PDK अकॅडमी, ॲप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला डायरेक्ट सिलॅबसची प्रिंट दिलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने तुम्हाला इंग्रजीमध्ये सिलॅबस दिला, आम्ही तुम्हाला इंग्रजीसोबत मराठीत पण दिला, दोनही प्रिंट करा. पण प्रिंट करून करायचं काय? नुसतं समोर ठेवायचं का नाही, वाचायचं का नाही, याचं प्रॉपर ॲनालिसिस करायचं. काय करायचं? मी शब्द ॲनालिसिस वापरला विद्यार्थी मित्रांनो. ॲनालिसिस का मतलब होता है रीडिंग नाही.
रीडिंग तर करायचीच, पण प्रॉपर शब्द तिथे दिले तर त्याच्या संदर्भाने तुमच्या डोक्यात टुबा पेटला पाहिजे की याच्या संदर्भात काय काय विचारलं जाऊ शकतं. याला म्हणतात सिलेबसचं अनालिसिस करणं. आता तुमच्या मनात प्रश्न असेल महादेव की सर आता हे मी ॲप जॉईन केलं होतं, मी बॅच जॉईन केली आहे आणि तुम्ही तर आम्हाला सांगितलं अनालिसिस करा, तुम्ही प्लीज मदत करा, काळजी करू नका, 1-2 मिनिटानंतर मी स्वतः तुम्हाला पेपर 1चा अनालिसिस करून देणार आहे. यस, तर आता बघा तुम्हाला पहिलं झेरॉक्स करायची आहे, सिलेबस प्रिंट करायचा आहे. प्रिंट करताना मी प्रेफर करेल की तुम्हाला मराठीमध्ये ॲपवर जो सिलेबस दिला तो पण प्रिंट करा आणि इंग्लिशमध्ये ऑलरेडी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीने दिलेला आहे तो पण प्रिंट करा. त्याचं प्रॉपर अनालिसिस आजचा व्हिडिओ प्रॉपर बघा. पेपर 1चा अनालिसिस मी स्वतः करून देईल. पेपर 2चं मात्र तुम्हाला करावं लागणार आहे. हेच पेपर 2ला तुम्हाला फॉलो करायचं आहे. दुसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड वन की तुम्हाला एकदा सिलेबस तुम्ही कॉपी केली, प्रिंट केला, अनालिसिस केलं, तर आता तुम्हाला अतिशय महत्त्वाचं म्हणजे PYQ अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता PYQ अनालिसिस ऑलरेडी यूट्यूबवरती सेशन चालू असतात, सिरीज चालू असेल एक्झामपर्यंत. ॲपवर पण तुम्हाला ती सिरीज मिळेल, थेरॉटिकल सेशन्स पण मिळतील. पण सिलेबस अनालिसिस झाल्यानंतर PYQ अनालिसिस म्हणजे काय असतं? प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की प्रत्येक युनिटला त्यांनी 5-5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ऑलरेडी सिलेबसमध्येच तेच कळेल तुम्हाला. पण PYQ पाहिल्यानंतर पण कळेल की प्रत्येक युनिटला 5 प्रश्न 10 मार्क आहेत. प्रत्येक युनिटमध्ये नेमकं कसे प्रश्न विचारले जातात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जर दोन्ही केलं तर तुम्हाला 50% लगेच काय होतं, रिच मिळतो बाकीच्या स्टुडंट्समध्ये. कसा मिळतो? तुम्ही नुसतं टीचिंग ॲप्टिट्यूड घ्या फक्त, किंवा तुम्ही कोणताही एखादा सांगा, तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण सांगा, मी तुम्हाला इथं PYQ अनालिसिस करून देतो. बघा महादेव की PYQ आपण एक कन्सिडर करू, लॉजिकल रिझनिंग जर घेतलं तर तुमच्या असं लक्षात येतं की प्रत्येक एक्झाममध्ये वेन डायग्रामला प्रश्न पडलेला आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड घेतलं तर तुमच्या असं लक्षात येतं की 1 की 2 क्वेश्चन्स हे सिच्युएशन बेस्ड असतात की तुम्ही ॲज अ टीचर अमुक अमुक आहात आणि याच्या किंवा लेवल ऑफ टीचिंगवर प्रश्न पडलेला आहे. म्हणजे तुम्हाला PYQ वरून कळतं की सिलेबसमध्ये कोणत्या भागावरती प्रश्न नेहमी पडतोय आणि तोच पार्ट 3ऱ्या नंबरचा जो पॉईंट मी देईन त्याच्यामध्ये तुम्हाला करायचा आहे. आता PYQ अनालिसिसमध्ये नुसतं तेवढंच कळतं का? तर नाही प्राजक्ता. याच्यामध्ये तुम्हाला अशाही गोष्टी कळतात की उदाहरणार्थ एखादा टॉपिक जर दिलेला असेल तर त्याचं यांनी काय करेक्ट आन्सर दिलंय. कळलं? तुम्ही जर त्याचं आन्सर की सोबत ठेवले. आता हे तुम्हाला PYQ अनालिसिस करायला PYQ पेपर मिळणार कुठून? आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला ऑलरेडी पेपर अवेलेबल करून दिलेत. तुम्हाला डायरेक्ट प्रिंट करायचे ते. तुम्हाला जर नसेल प्रिंट करायचे तर त्याची ॲटलिस्ट तुम्ही ते स्टोरेज करून ठेवा, बघत जा. एकदा PYQ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्या आन्सर कीमध्ये जर चेक केलं, आन्सर की पण अवेलेबल आहेत बरं का ॲपवर, ते व्यवस्थित बघा. कंटेंट टॅबमध्ये आन्सर पाहिल्यानंतर तुम्हाला एक सगळे MCQज पाहिले, सगळे PYQ पाहिले, तर तुम्हाला एक एक काय म्हणू आपण, एक एलिमिनेशन टेक्निक पण डेव्हलप होते आणि एक लॉजिक बिल्ड होतं. लॉजिक बिल्ड झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही कधी वेळेस असं होतं की थेरॉटिकल स्टेप, ज्या थेरॉटिकल कॉन्सेप्ट 3ऱ्यामध्ये बघणार आहे, मी सांगणार आहे, त्याच्या बाहेरचा जरी प्रश्न आला नवीन कॉन्सेप्ट रिलेटेड, PYQची प्रॅक्टिस केलं. आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये, त्यामुळे गोल तर करायचंच आहे आपल्याला, गोल मारणार आहे आपण. पण याच्यामध्ये ते फेकॉलॉजी जे म्हणतो आपण, याच्यामध्ये सुद्धा PYQ अनालिसिस ज्याने केलं त्याला ॲटलिस्ट कळतं की हे याचा आन्सर असू शकत नाही. का? कारण PYQ अनालिसिस केलं तर एलिमिनेशन टेक्निक डेव्हलप होते, लॉजिक डेव्हलप होतं आणि आपल्याला लगेच कळतं की याचं उत्तर मला हे मारायला पाहिजे, हे गोल करायला पाहिजे. तर हे कुठून कळतं? PYQ अनालिसिसमधून. अरे आपण नाही करे, एक लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत राहिले, आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत राहिले आणि प्रत्येक वेळेस त्याला अनालिसिस करताय की याला राग आला की कानामागं मारतोय, बघा बरं का, याला राग आला, प्रांजलीला राग आला की कानामागं मारते. आता विचार करा, प्रांजली समोर आल्यानंतर तिला जर राग आला तर आपल्याला लगेच कळेल का याचं उत्तर आहे ना 100% ती कानामागं मारेल. कळलं तुम्हाला? म्हणजे मला सांगायचं काय, तर ही स्ट्रॅटेजी डेव्हलप होते, एलिमिनेशन टेक्निक डेव्हलप होते आपल्याला PYQ अनालिसिसवरून. त्याच्यामुळे PYQ अनालिसिस मस्ट आहे. सिलेबसची कॉपी प्रिंट करून अनालिसिस करा, ऑलरेडी मी करून देणार आहे. PYQ अनालिसिस करणं मस्ट आहे. हे जर तुम्ही 2 केलं तर 50% बोजा हलका झाला. 3ऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला ना एक प्रॉपर नोट्स करणं गरजेचं आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला संदर्भ ग्रंथ का नाही म्हणत, मार्केटमध्ये असं परिपूर्ण असं एकही बुक अवेलेबल नाही. जे युनिट वाईज दिले ते काय मला अजिबात नाही आवडलेले. एवढं काही नाही, भरमसाठ माहिती दिली आणि त्याच्यामधून म्हणजे ना डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं होतंय. तर याच्यामध्ये एक चांगल्या टीचरच्या, एखाद्या मेंटरच्या प्रॉपर नोट्स असणं गरजेचं आहे. नोट्स इन द सेन्स की तुमचा अर्धा बोजा इथं हलका झालाय, अर्धा जो राहिलेला आहे त्या नोट्स जर तुम्ही फक्त रीड केल्या, ज्या टू द पॉइंट असल्या पाहिजे त्या जर रीड केल्या, तर मग मात्र तुम्हाला एवढ्या 3 गोष्टी जर फॉलो केल्या तर 70 पेक्षा जास्त मार्क्स मिळणार म्हणजे मिळणार. पण इथं जर तुम्ही म्हणले नाही माझ्याकडे नोट्स नाही, मला सेल्फ स्टडी करायचा, तर विद्यार्थी मित्रांनो आता मग तुम्हाला एक 10-12 दिवस काढावे लागतील आणि त्याचं प्रॉपर नोट्सचं कलेक्शन करावं लागेल. कारण लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग हे आता सेट एक्झाम सुद्धा MPSC लेवलचं विचारतं. म्हणजे गट क ची जी पोस्ट असतात MPSCच्या सरळ सेवेच्या, त्याच्या तुलनेत आता इथं उतरायला लागलेत ते. त्याच्यामुळे याच्यासाठी सेपरेट तुम्हाला नोट्स बनावे लागतील. टीचिंग ॲप्टिट्यूडसाठी तर भरमसाठ माहिती दिलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला BEdचे पुस्तकं असतील, DEdचे असतील, याच्यामधून डाटा कलेक्ट करावा लागेल. रिसर्च ॲप्टिट्यूडसाठी आता तुम्हाला PGला रिसर्च मेथॉडॉलॉजी आहे, त्याच्यामधून डाटा करेक्ट म्हणजे गोळा करावा लागेल आणि नोट्स बनवाव्या लागतील. हे पण मस्ट आहे. पण हे दोघां जर झाल्याशिवाय तुम्ही इकडे येऊच नका तिसऱ्या स्टेपला. जर ह्या 3 स्टेप विद्यार्थी मित्रांनो आजपासून एक्झामपर्यंत तुम्ही फॉलो केल्या, तर 100% मी इथं ग्रीन पेनने सांगतो, 100% तुम्ही क्वालिफाय होणार. 100%. कसं बरं? कारण याच्यापेक्षा प्रूव्हन स्ट्रॅटेजीच नाहीये दीक्षा. याच्यापेक्षा प्रूव्हन स्ट्रॅटेजीच तुम्हाला नाहीये. केमिकल अनालिसिस, केमिकल सायन्सचं अनालिसिस, हो काळजी करू नका. YouTubeला सेपरेट व्हिडिओ देऊ आपण. यस, ही स्ट्रॅटेजी फॉलो करा. मी जी केली होती विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला शेअर केली. याच्यापेक्षा वेगळी स्ट्रॅटेजी नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रांजली आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे बघा, ते म्हणजे सर आता पेपर 1 साठी आम्हाला तुम्ही ॲनालिसिस करून द्या. हो की नाही? चला मग आता पेपर 1 चं प्रॉपर आपण ॲनालिसिस करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 जो असतो तो 50 प्रश्नांचा आहे, 1 तासाचा आहे, 100 मार्कांचा आहे. याच्यामध्ये 10 युनिट आहेत. 10 युनिटमध्ये त्यांनी प्रॉपर असं मेन्शन केलेला सिलेबस आहे ॲज लाईक MPSC, आणि त्याला स्टिकअप आहेत आत्तापर्यंत सेट एक्झाम. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे जर पेपर पाहिलं तर एकदम बेस्ट आहे, म्हणून तर इतक्या वर्षांपासून तीच घेते सुरुवातीपासून. आता पेपर 1चं प्रॉपर आपण ॲनालिसिस करूया. सिलेबस तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही दिलेला आहे मी आपल्या ॲपवरती. इंग्रजीचंच करायचं असं नाही, मी तुम्हाला आजच सांगून ठेवतो. पेपर 1 मध्ये तुम्हाला मराठी सोबत इंग्रजीमध्ये ॲटलिस्ट जर गोंधळ उडाला तर प्रश्न वाचावाच लागेल. जर तुम्ही नाही वाचला तर एखादे 2 प्रश्न तुम्हाला गफलत करून देतील की याच्यामध्ये काय होईल, इंग्रजीचं काहीतरी वेगळा मिनिंग होतो आणि मराठीचा वेगळा होतो. त्यावेळेस ते करावं लागतं. म्हणून आज पण मी तुम्हाला ॲनालिसिस करताना दोनही भाषेमध्ये ते ॲनालिसिस करून देणार आहे. चला आता पहिला जो युनिट आहे ना विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट युनिट, तो आहे टीचिंग ॲप्टिट्यूडचा. हो का नाही? टीचिंग ॲप्टिट्यूड म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ॲज अ टीचर, पहिली गोष्ट ना, तुम्ही विद्यार्थी नाही आहे, तुम्ही टीचर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला टीचर समजणं गरजेचं आहे. या प्रश्न सोडत असताना 5 प्रश्न की तुम्ही स्वतःला टीचर ठेवा आणि एका टीचरने माती खाणं चांगलं आहे का? तुम्ही विचारा, नाही चांगलं. एका टीचरने चांगलं शिकवणं गरजेचं आहे का? हो चांगलं आहे ना. ॲज अ टीचर तुम्ही स्वतःला विचारा. आपण शिक्षकांकडून जी उम्मीद ठेवतो, जी अपेक्षा ठेवतो, ती तुम्ही स्वतः फुलफिल केली पाहिजे, असा याचा उद्देश आहे. कारण याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला डिटेल कॉन्सेप्ट दिलेले आहेत. सगळं डिटेलमध्ये दीक्षा आपण इथे बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा आता, टीचिंग ॲप्टिट्यूड 5 प्रश्न 10 मार्कांसाठी आहे. पहिलं बघा, टीचिंग म्हणजे अध्यापन मराठीमध्ये, त्याच्या कॉन्सेप्ट, हो की नाही, संकल्पना, ऑब्जेक्टिव्ज, त्याचे उद्दिष्ट, अध्यापनाची उद्दिष्ट काय असतात ते शिकावं लागेल. आणि VIMP टॉपिक, याच्यावरती हमेशा प्रश्न असतो, ते म्हणजे लेवल्स ऑफ टीचिंग. जसं मेमरी लेवल असेल, अंडरस्टँडिंग असेल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, या लेवल्स ऑफ टीचिंग आपल्याला मस्ट आहेत. कारण याच्यावरती हमखास हाय रिच टॉपिक तो आहे, प्रश्न विचारला जातो. कॅरेक्टरिस्टिक्स अँड बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ टीचिंग, ज्याला मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अध्यापन टीचिंग, त्याच्या संकल्पना काय आहेत, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, जे अध्यापनाचे स्तर असतात, स्मृती,
समज आणि चिंतनशील हे स्तर विचारले जातात. हे 3 स्तरांवरती नेहमी प्रश्न विचारला जातो. सोबतच अध्यापनाची वैशिष्ट्य आणि अध्यापनासाठीच्या मूलभूत आवश्यकता हा टॉपिक तुम्हाला करावा लागतो. याच्यामध्ये याच्यावरती जास्त चान्स असतो प्रश्न विचारण्याचा. दुसरं जे आहे ते आहे लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय? लर्नर्स म्हणजेच काय? की जे तुमचे विद्यार्थी असतील, हो ना, अध्यापन आणि अध्ययन, हो की नाही? तर याच्यामध्ये लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अडोलसंट म्हणजे किशोरवयीन आणि अडल्ट लर्नर्स हे परत मराठीत बघणार आहे. याच्यामध्ये मग अकॅडमिक, सोशल, इमोशनल आणि कॉग्निटिव्ह सोबतच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मराठीमध्ये तुम्हाला डिटेल कळेल बघा याच्यामध्ये. विद्यार्थ्यांची लर्नर्स कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतो विद्यार्थ्यांची म्हणजेच अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य. किशोरवयीन असेल आणि प्रौढ विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य काय असतात? कोणते वैशिष्ट्य? स्पेसिफिकली सांगितलेले शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक ही वैशिष्ट्ये आपल्याला इथं करावं लागतात. आता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये फरक पण असतो, वैयक्तिक डिफरन्स असतो, इंडिव्हिज्युअल डिफरन्स असतो. तो देखील आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं बघावा लागत असतो. डिटेल त्यांनी टॉपिक दिलेला आहे. यासोबतच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टीचिंग रिलेटेड टू कोणते कोणते असे फॅक्टर्स आहेत जे अध्यापनावर काय करत असतात, अध्यापनाच्या संदर्भामध्ये इफेक्ट करत असतात. जसं शिक्षक, एखादा शिक्षकाची गुणवैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे, हो की नाही? हे इथं आपल्याला शिकायचं आहे. लर्नर, तुम्ही खूप चांगले शिकवतायत पण तुमचे सगळे बोधड विद्यार्थी आहेत, तर त्यांना तुम्ही किती चांगलं शिकवलं तर तो इफेक्ट होतोच, हो की नाही? सगळे हुशार असतील तर मग आणखीनच चांगलं, म्हणजे ते टीचिंग लर्निंग चांगलं होत असतं. सपोर्ट मटेरियल असेल, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इन्स्ट्रक्शनल फॅसिलिटीज असतील, तुमच्या संस्थाच्या संदर्भात असेल, लर्निंग एन्व्हायरमेंट असेल, इन्स्टिट्यूशन असेल, या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो इथं अफेक्ट करतात. आता कोणते कोणते अफेक्ट करतात बरं, परिणाम करणारे घटक? शिक्षक स्वतः, विद्यार्थी, सहाय्यक साहित्य, शिक्षण सुविधा, शिक्षणात वातावरण, संस्था यांच्याशी संबंधित अध्यापनावर परिणाम करणारे घटक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथं बघावे लागतात. क्लिअर आहे का इथपर्यंत? एकदा मला सांगा, इथपर्यंत एकदम क्लिअर आहे? फर्स्ट साईल तुमची क्लिअर झाली असेल. आता याच्यामध्ये अजून त्यांनी कोणते कोणते टॉपिक्स दिलेले आहेत ते डिटेल बघूया. डिटेल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आणखी शॉर्टमध्ये घेतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी ही काही टीचिंग लर्निंग मेथड आहे, याच्यामध्ये मग टीचर सेंटर्ड असेल, लर्नर सेंटर्ड मेथड असेल, ह्या गोष्टी बघाव्या लागतील. त्याच्यानंतर ऑफलाईन ऑनलाईन मेथड्स जे असतात, सगळ्यात महत्त्वाचं जे हाय रिच टॉपिक आहे, हो की नाही, तो म्हणजे ऑनलाईन मेथड जे आहेत, जसं स्वयं असेल, मूक असेल, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, याच्या संदर्भात, स्वयंप्रभा संदर्भात हमेशा प्रश्न विचारलेला असतो विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये हा टॉपिक तुम्हाला करणं मस्ट आहे. हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करणं मस्ट आहे. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो हा जो टॉपिक आहे मूल्यांकनाची प्रणाली, ज्याच्यामध्ये मग याचे घटक, याचा प्रकार, उच्च शिक्षणामध्ये जो सीबीसीएस मेथड, आता सीबीसीएस क्रेडिट बेस सिस्टीम आलेली आहे, हो ना, तर चॉईस बेस्ड क्रेडिट बेस सिस्टीम ही सुद्धा तुम्हाला प्रॉपर करावी लागणार आहे. तर याच्यामध्ये एवढे टॉपिक्स जे आहेत ना, तर ते तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये करणं मस्ट आहे. याच्यापैकी 5 पैकी ॲटलिस्ट 2 प्रश्न जे असतात ना, तर ते एकदमच म्हणजे ना, तुम्ही आता जरी पेपर दिला, PYQ जरी दिला, तरी 2 ते 3 प्रश्न तुमचे बरोबर येईल. याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. PYQ जर बघितले टीचिंग ॲप्टिट्यूडचे तर लक्षात येईल की तुम्हाला एखादी सिच्युएशन दिलेली असते, की समजा उदाहरणार्थ तुमच्या शेजारचा अमुक आवी तुमचं खोडसाळपणा करतो, अमुक करतो आणि त्याची उत्तरपत्रिका तुमच्याकडे तपासायला आली असल्यास तुम्ही काय कराल? म्हणजे एक सिच्युएशन बेस्ड तुम्हाला काय केलं जातं, मूल्यांकन तुमचं केलं जातं की ॲज अ टीचर तुम्ही कोणता पर्याय निवडतात, की मग त्याने माझे काम ऐकले नव्हते म्हणून कमी मार्क द्याल, इतरांपेक्षा कमी मार्क द्याल, किंवा नियमानुसार उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन कराल. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं बघाव्या लागतात. आणि याच्यामध्ये हे जे आहे स्वयं, हो की नाही, मूक्स यांचे लॉंग फॉर्म, फुल फॉर्म विचारले जातात, किंवा मूक्स हा काय आहे, याच्या अंतर्गत काय काय मिळतं विद्यार्थ्यांना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो रिसर्च ॲप्टिट्यूड. पुन्हा याचे 5 प्रश्न तुम्हाला तुमच्या फायनल प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळतील. आता रिसर्च ॲप्टिट्यूड म्हटल्यानंतर याच्यावरती कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा, तर सगळ्यात महत्त्वाचं रिसर्चचे काही एथिक्स असतात. रिसर्चचे एथिक्स म्हणजे काय, की तुम्ही संशोधन करत असताना तुमचे स्वतःचे काही एथिक्स असले पाहिजे, किंवा रिसर्च करत असताना त्याचे काही एथिक्स आहेत.
उदाहरणार्थ तर त्याच्यासाठीच पायरसी चेक करणं, कॉपीराईट या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही पायरसी करू नये. म्हणजे रिसर्चचे स्वतःचे एथिक्स आहे, की याचा डाटा घ्या, त्याचा डाटा घ्या आणि त्याला ChatGPT कडून चेंज करा. हे असे कुठाने तुम्ही करू नये. हे रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये आपल्याला स्वतः शिकायचंय आणि विद्यार्थ्यांना पण सांगायचंय. तर हे काय आहे, रिसर्च एथिक्स असतात. याही व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, रिसर्चचे जे रिसर्चचा काय मीनिंग आहे, त्याचे टाइप्स काय आहेत, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, हे आपल्याला बघावे लागतात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे रिसर्चच्या ज्या स्टेप्स असतात, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, हे जे रिसर्च मेथड्स आहे, याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. एक्सपेरिमेंटल रिसर्च असेल, डिस्क्रिप्टिव्ह असेल, हिस्टोरिकल असेल, क्वालिटेटिव्ह असेल, क्वांटिटेटिव्ह असेल, या सगळ्या मेथड्स आपल्याला प्रॉपर बघाव्या लागेल. ह्या ज्या स्टेप्स कोणत्या कोणत्या असतात पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत या सगळ्या स्टेप्स बघाव्या लागतात आणि कोणत्या रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये काय केलं जातं हे डिटेल आपल्याला इथं शिकावं लागतं. या व्यतिरिक्त रिसर्चवरती विशेष असं काही नाहीये. मराठीमध्ये पण तुम्हाला हेच सांगितलेलं आहे, हो ना. आता पुढे बघूया आपण. पुढचा आहे तो म्हणजे कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठीचा एक उतारा दिला जातो, त्याचे 5 प्रश्न तुम्हाला उताऱ्यातून सोडवायचे असतात, हो ना. आकलन क्षमता त्याला आपण म्हणतो, तुमचं आकलन चेक केलं जातं. इंग्रजीमध्ये उतारा दिला जातो, पण सेट MPSC सारखा सेम उतारा ट्रान्सलेट करून देत नाही, पण यांची उत्तरं सेम असतात. तुम्ही इंग्रजीमध्ये उतारा वेगळाच असणार, मराठीमध्ये वेगळा असणार आणि 5 प्रश्न असणार. इंग्रजीचा उतारा वेगळा असेल पण त्याची उत्तरं सेम असणार. याचं सी उत्तर असेल तर याचा पहिल्याचं मराठीचं सुद्धा सीचं आन्सर येतं. तर असं इथं आहे. आता याची टेक्निक तुम्हाला देतो. बऱ्याचदा काय होतं, मराठीमधले उतारे हे साहित्याच्या संदर्भात, संस्कृतच्या रिलेटेड असतात आणि ते किचकट असतात, म्हणून इंग्रजी प्रेफर करावं. पण जर तुम्ही म्हटले नाही मी मराठीचा आहे, मला जमतंय, तर एखादा प्रश्न जर बघा बरं का, असं होत नाही. आता उतार्यामध्ये तुम्हाला असं शिकवलं जातं, काही ट्युटर शिकवतात, एज्युकेटर सांगतात, की तुम्ही उतार्यात जे दिलं तेच तुम्ही उत्तर द्यायचं असतं. अरे हो बाबा, बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो, की उतार्यामध्ये असं कधीच दिलं जात नाही, की सूर्य पूर्वेकडे उगवण्याऐवजी पश्चिमेकडे उगवतो, असं होत नाही. तुम्ही जर खाली विचारलं, की सूर्य सकाळी कुठून उगवतो, तुम्हाला उतारा बघायची गरज नाही. त्याच्यात जर पूर्व दिशा असेल तर पूर्व डायरेक्ट मारून वेळ वाचवला पाहिजे तुम्ही. नाहीतर काही काही शिकवतो, नाही उतारा वाचावा लागेल, कदाचित असं असेल सूर्य पश्चिमेकडे उगवतो, असं अजून तरी घडलेलं नाही आणि इथून पुढं पण होणार नाही. असं चुकीची माहिती देऊन तुम्हाला आकलन केलं जात नाही. जे रिअल आहे, रिअलिस्टिक आहे, तेच प्रश्न तिथं विचारले जातात. आता तुम्हाला मला एक सांगायचं होतं, की जर तुम्ही मराठी उतारा घेत असेल आणि तुम्हाला तिसऱ्याचं उत्तर येत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही इंग्रजीचा तिसरा 3 नंबरचा प्रश्न वाचू शकता. जर तुम्हाला उतारा न वाचता जर सुटत असेल, तर त्याचं उत्तर इकडं पण मारू शकता बरं का. तर ही टेक्निक फार अतिशय महत्त्वाची आहे. हे कॉम्प्रेहेन्शनमध्ये तुम्हाला शिकायला मिळतं. क्लिअर आहे ना? आता पुढे बघा, इथं तुम्हाला तेच दिलेलं आहे. आकलनावर तुम्हाला एक उतारा दिला जातो, 5 प्रश्न दिला जातो आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यायची असतात. मराठी आणि इंग्रजी उतारे वेगवेगळे असतात. पुढचा जो आहे तो म्हणजे कम्युनिकेशन, ज्याला आपण काय म्हणतो, संप्रेषण म्हणत असतो. कम्युनिकेशन व्हर्बल, नॉन व्हर्बल. बऱ्याचदा आपण सिग्नलला थांबतो. का बरं? रेड लाईट झाला म्हणून. पण याच्यामध्ये कम्युनिकेशन तर झालंय, तुम्हाला कळलंय ना. तिथं काय कोणी अनाउन्स केलेलं नाहीये. तर नॉन व्हर्बल जे असतं, है ना, अशाब्दिक जे असतं, तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. डिटेलमध्ये आहे इथे. याचा संवाद, संवादाचा अर्थ काय आहे, याचे प्रकार काय आहेत, याचे वैशिष्ट्य काय आहेत, शाब्दिक संवाद, अशाब्दिक या गोष्टी तिथं दिलेल्या असतात. याच्यावरती शक्यतो मास मीडियावर बघा, इथं कुठं असेल ते, इथं मास मीडियावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेला असतो. तर हे आपल्याला इथं करावं लागतं. प्रॉपर सिलेबस सोबत PYQ अनालिसिस जर तुम्ही केलं तर तुम्हाला लगेच कळेल, की याच्यामध्ये व्हर्बल, नॉन व्हर्बलवर प्रश्न विचारलेला आहे, मास मीडियावर प्रश्न विचारलेला आहे. तेच तेच प्रश्न त्याच टाईपचे रिपीट झालेले तुम्हाला या टॉपिकवरती बघायला मिळतील. आता पुढे बघूया आपण बघा. आता याच्यामध्ये आहे मॅथमॅटिकल रिझनिंग. मॅथमॅटिकल रिझनिंगमध्ये विद्यार्थी मित्रांनो, सेट जे आहे, सेट भवन जे आहे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचं, जे क्वेश्चन सेट केले जातात ते आता गट क लेवलचे केले जातात. याच्यामध्ये मग तुम्हाला नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, हो की नाही, वयवारी असेल,
त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण असेल, वेळ, अंतर, अपूर्णांक याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात. हे 5 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं काय केले विचारलेले असतात. आणि तुम्हाला खरं सांगू, खूप लोकांना हा टॉपिक अवघड वाटतो, पण 5 पैकी 5 प्रश्न तुमचे इथं बरोबर येऊ शकतात. काही चूकच असू शकत नाही, काही नॉर्मल आहे. आता MPSC मध्ये पाहिलं तर याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स असतात. टाइप 1, टाइप 2, टाइप 3, टाइप 4. टाइप 4चे एवढे अवघड प्रश्न इथं नसतात. टाइप 1 आणि 2 इथं तुम्हाला करावं लागतं. तुम्ही कोणाचंही एखादं बुक जर घेतलं तरी तुम्हाला लक्षात येईल. पहिले 2 टाइपचेच प्रश्न इथं तुम्हाला करायचे. म्हणजे ॲव्हरेजपेक्षा थोडेसे वरचे प्रश्न इथं विचारले जातात आणि लवकर सुटतात. 100% प्रश्न तुमचे इथं बरोबर येतात आणि मिळवले पाहिजे. मी हे याच्यासाठी दिले, नियमित सरावाने हे गुण हमखास तुम्हाला मिळवता येतात. 100% तुमचे बरोबर इथं येऊ शकतात. तसंच तुम्हाला लॉजिकल रिझनिंग असतं. याचे पण 5 प्रश्न आहेत बघा. 5 प्रश्नामध्ये तुमच्या लक्षात येईल की नंबर सिरीज असेल. नंबर सिरीजमध्ये तुम्हाला शिकवलं जातं ए पासून एम पर्यंत घ्या, परत एन पासून झेड पर्यंत घ्या, 1 ते 13, 14 ते 26 असं घ्या. नंबर सिरीज काय काय कशामध्ये चेंज झाला, इथं ए घेतला, पुढच्या ह्याच्यात बी घेतला, तर पुढे सी असला पाहिजे. तर या नंबर सिरीज, लेटर सिरीज, अल्फा न्यूमेरिकल सिरीज असेल, वेन डायग्रामवर हमेशा 100% प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलं. याची जर प्रॉपर तुम्ही प्रॅक्टिस केली, हो की नाही, तर तुम्हाला याच्या आदर्शन्स दिलेले असतात. याच्या बाहेरचे प्रश्न पडत नाहीत आणि हे पहिले 5 आणि हे दुसरे 5 असे 10 प्रश्न कधीही तुमचे बरोबर येतील, हो की नाही. तर याच्या संदर्भाने तुम्हाला एवढंच करायचं. बाकीचं त्यांनी सिलेबस दिलाय, पण याच्यामध्ये बऱ्याचसा असा आहे की त्यांनी PYQ अनालिसिसवरून तुमच्या लक्षात येईल याच्या सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न सेठ भवनने आतापर्यंत विचारलेत, पण PYQ वरून तुम्हाला लगेच डिटेक्ट होईल की वेन डायग्रामवर प्रश्न आहे, नंबर सिरीजवर आहे, लेटर सिरीजवर आहे, अल्फा न्यूमेरिकल पण त्यांनी विचारलेलं आहे, हो की नाही, अदर्शन्स विचारले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढचा आहे तो म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन, ज्याच्यावरती 5 प्रश्न मिळतात आणि तेही तुम्हाला 100% मिळवता येतात. एकही प्रश्न इथं चुकत नाही. कारण डायरेक्ट जर तुम्ही ते डाटा जर इंटरप्रिट केला, उदाहरणार्थ ते काय करतात, पाय चार्ट देतात की हे एक पाय चार्ट जर असेल तर तो 360 डिग्रीचा असेल आणि तुम्ही असे वेगवेगळे खर्च केलेले आहेत, धुलाईला एवढा केला, बायकोला एवढा दिला, असे वेगवेगळे खर्च केले तर सगळे मिळून 360 असतात. एकही क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो अजिबात चुकत नाहीत. याच्यासाठी तुम्हाला हे चार्ट अनालाइज करता आले पाहिजे. तुम्ही जर प्रॉपर बॅचमध्ये शिकवलं, ते जर फॉलो केलं, तर हे सुद्धा 5 प्रश्न तुमचे बरोबर येईल. की सांगतो तुम्हाला, टीचिंग ॲप्टिट्यूड, लॉजिकल ॲबिलिटी सोबतच तुम्हाला मॅथमॅटिकल रिझनिंग आणि डाटा इंटरप्रिटेशन, हे तुम्हाला 4 टॉपिक असे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 20 पैकी 20 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढचा युनिट आहे तर तो म्हणजे ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये मग अगदी बेसिक क्वेश्चन्स पण विचारले जातात की एखादा लॉंग फॉर्म विचारला असेल, URL म्हणजे काय, हो की नाही, त्याच्यानंतर HTTPचा लॉंग फॉर्म काय आहे, असे प्रश्न इथं विचारलेले आहेत. यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इंट्रानेट, हो की नाही, एखादी संस्था असेल तर त्या संस्थेमधलं जे नेटवर्किंग आहे, इंट्रानेट ही कॉन्सेप्ट, ऑडिओ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे असेल किंवा हे जे दृकश्राव्य माध्यमे ज्याला आपण म्हणतो, तर ती कोणती आहे ते ओळखायला इथं विचारलं जातं. आता पुढचं आहे, इथं तुम्हाला सांगतो, इथं तुम्हाला 5 पैकी 5 जवळ-जवळ मिळत नाही. जनरली 3 किंवा 4 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात इथे, पण येतात. याच्या तुलनेत तर येतात. हे पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट जे आहे, याच्या तुलनेत इथं थोडेसे कमी मार्क्स तुमचे होतात. कारण याच्यामध्ये खूप व्हास्ट रीच इथं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ना MDGs, SDGs, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, ते कधी लागू झाले होते, हो की नाही, त्याच्यामध्ये काय उद्दिष्टे होती, तर ह्या सगळ्या गोष्टी, त्याचं शेवटचं वर्ष काय आहे, कधीपर्यंत ती आपल्याला परिपूर्ती करायची, या गोष्टी थोड्याशा GK रिलेटेड आहेत आणि इथं थोडे मार्क्स आपल्याला कमी मिळतात, ते ॲक्सेप्ट करावे लागतील. याच्यासाठी जिथं जास्त मार्क्स मिळवू शकतो आपण ते टॉपिकला जास्त फोकस करायचं आहे. इथं बाकीच्या या व्यतिरिक्त ह्युमन एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन असेल, ऑलरेडी मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे कुठे, हां इथेच ह्युमन एन्व्हायरमेंट यांचं इंटरॅक्शन असेल, सोबतच माझ्या मते पोल्युटंट्स व पोल्युशनचे टाईप्स, या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात. अगदी एका ठिकाणी तर असा प्रश्न होता की या पोल्युशनमुळे काय काय खालीलपैकी रोग संभावू शकतात,
तर अतिशय सिंपल आहे. जसं नॉईज पोल्युशन असेल तर कोणता डेसिबल कधी आहे, किंवा मग हॉस्पिटलमध्ये किती डेसिबलपर्यंतची मर्यादा, या सगळ्या गोष्टी इथं विचारल्या जातात. क्लायमेट चेंजवर प्रश्न विचारलेला आहे, हो की नाही. या पोल्युशनचे टाईप्सवर प्रश्न विचारलेला आहे, पोल्युटन्सवर प्रश्न विचारलेला आहे. या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला कराव्या लागतील. ह्युमन हेल्थ हा शब्द आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न तुम्हाला मी आत्ता सांगितला तो पडलेला होता. पुढचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यामध्ये तो आहे उच्च शिक्षण प्रणाली, ज्याला आपण हायर एज्युकेशन सिस्टीम म्हणतो. हायर एज्युकेशनमध्ये सुद्धा तुम्हाला साधारणतः 3 किंवा 4 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. कारण ना फार म्हणजे प्राचीन शिक्षण पद्धती इथपर्यंत प्रश्न गेलेले आहेत. मग एवढं तर आज आपण करू नाही शकत. म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क्स ज्या युनिटला मिळतात तिथं तुम्ही जास्त इनपुट द्या, म्हणजे आउटपुट तुम्हाला आउट ऑफ मिळेल. जसं पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन सिस्टीम, इथं तुम्ही थोडंसं एवढा अभ्यास तुमचा होणार नाही, तर तुम्ही ॲटलिस्ट पकडा की 2-3 प्रश्न तुमचे इथे बरोबर यावेत. बाकीचे मध्ये लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, डाटा इंटरप्रिटेशन, कम्युनिकेशन, इथं तुम्हाला जास्त रीच आहे. इथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवता येते. ICT सुद्धा तुम्ही 4-3 मार्क्स मिळवू शकता. आता याच्यामध्ये जर विचारलं तुम्ही, तर अगदी आत्तापर्यंतची जी भारत सरकारची धोरणं असेल, प्रशासन असेल, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, अगदी प्राचीन शिक्षण पद्धती, शिक्षण संस्था, स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण प्रणाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं विचारलेल्या आहेत. एवढं सगळं आपल्याला इथं करावं लागतं, पण ते मला नाही वाटत की तुम्ही इथून खूप जास्त मार्क्स मिळवू शकता या युनिटमधून. तर ओव्हरऑल जर पाहिलं, तर तुम्ही असे युनिट कॅल्क्युलेट करू शकता की जिथं तुम्हाला गती आहे. जिथं तुम्ही जर इनपुट दिला तर आउटपुट तुम्हाला मिळू शकतो. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. एवढं जर तुम्ही फॉलो केलं तर 35च्या पुढे प्रश्न तुमचे 100% बरोबर येतात. जर 40 मिळालं तर अतिशय उत्तम. कारण तुम्ही विचार करा, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग, कॉम्प्रेहेन्शन आणि कम्युनिकेशन, त्याच्यानंतर डाटा इंटरप्रिटेशन, असे हे जे 6-7 युनिट आहेत, तर इथंच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात. हे तुम्ही सबसिडियरीला ठेवू शकता की इथून 1-2 प्रश्न जरी तुमचे बरोबर आले, कारण 5 पैकी 5 तर तुम्हाला अटेम्प्ट करायची, तिथं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तर ओव्हरऑल पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी 50 प्रश्न आहेत आणि 100 मार्कांसाठी आहे. जर ही स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉलो केली, तर 100 पैकी तुम्हाला 70+ इझी मिळतात. 80 तर मार्क्स कॉमन मानला जातो आपल्या बॅचला. 80 मार्क्स मिळाले तर तुम्ही एक चांगल्या एजमध्ये असता, तुमची चान्सेस वाढतात. 80 पेक्षा जास्त मिळवले तर तुम्ही फारच एक्सलंट कन्सिडर केले जातात. पण तुम्ही एवढं टार्गेट धरा की 50 प्रश्न माझ्या समोर असणार आहेत, गोल मारायचे 50, पण त्याच्यापैकी 35, 37, 40 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. सो डिअर स्टुडंट्स, दिस इज ऑल अबाउट टुडे स्ट्रॅटेजी. सेशन आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. ॲपवरचे जे विद्यार्थी असतील, विशाल, अनिल, तुमचे काही क्वेश्चन असतील दीक्षा, तो यू कॅन आस्क इन चैट बॉक्स, नहीं तो हम यहाँ पर रुकेंगे. थँक्यू. क्लिअर आहे? स्ट्रॅटेजी तुमच्या लक्षात आली आहे? ॲपचे स्टुडंट्स पटपट भरभर कमेंट्स करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. तुम्हाला मी सांगितलंय, यस, तुम्हाला काय सांगितलंय, नोट्स तुम्हाला प्रिंट करता येतात, तुम्ही तिथे डाउनलोड करताय दीक्षा, तिथं तुम्हाला PDF ओपन झाल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचंय. तुमच्या डाउनलोड्समध्ये मोबाईलमध्ये ती सेव्ह होते, तुम्ही शेअर करून प्रिंट करा. ही तुमची तिसरी स्टेप आहे. PYQ अनालिसिसला तुम्हाला क्वेश्चन पेपर ऑलरेडी दिल्यात, सिलेबसचा अनालिसिसचा व्हिडिओ आता तुम्ही लाईव्ह आहात, एवढंच करा, बाकी काही करायची गरज नाही. यस, प्रांजली ॲड होतील नेक्स्ट. दीक्षा, तुमचं केमिकल सायन्सचं अजून आलेलं नाहीये. UG सीटसाठी नेटचे फॉर्म सुटलेले आहेत, तुम्ही भरू शकता, हो ना. आणखी काही क्वेश्चन्स आहेत का? एवढे सगळे विद्यार्थी भरभर कमेंट करा. महादेव म्हणतात, आता तरी एवढंच म्हणतो, नाईस टीचिंग सर. थँक्यू महादेव, थँक्यू सो मच. स्वप्नील सर, एन्व्हायरमेंटसाठी 2025 सेट एक्झाममध्ये खूप कठीण प्रश्न होते. हो, मी तुम्हाला सांगितलं ना, मुळातच मी काय सांगितलं, पीपल डेव्हलपमेंट, एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टीम. स्वप्नील, एवढं जास्त आपण घेणारच नाहीये तिथून, बाकीचे घ्या ना तुम्ही. तुम्हाला अवघड म्हणजे सगळ्यांना आहे. गौरव म्हणतात, मला व्हॅलिडिटी वाढवायची. हो, मग डोंट वरी, तुम्ही हे टाकून द्या ना, मेसेज टाका याच्यावरती.
आपलं जे WhatsApp नंबर आहे त्याच्यावरती टेक्निकल टीम असे टाका. प्रांजली म्हणतात केमिकल सायन्ससाठी पण असेच सांगा सर. येस, केमिकल सायन्ससाठी YouTubeला तुम्हाला स्ट्रॅटेजी मिळेल. ॲपवर तर तुम्ही बॅचला असेल तर तिथं तर मिळेल, पण YouTubeवर पण तुम्हाला फ्रीमध्ये मिळेल. डोंट वरी. येस मधुकर, ओके सरजी, ओके. बाकी काही क्वेश्चन आहे का? आता मी जास्त कमेंट्स नाही वाचू शकत सगळ्यांच्या, कारण भरभर कमेंट्स जातात. पण तरी अजून 1-2 मिनिट आपण बघूया, नंतर आपण थांबूया इथे. हो ना? अजून अभ्यास स्टार्ट केला असेल ना तुम्ही? येस, व्हेरी गुड. लेक्चर्स प्रॉपर करा. अनालिसिस बघा, तुम्हाला स्वतःचा पण थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. बॅचमध्ये अकॅडमी तुम्हाला 100% हेल्प करणार आहे. पण ते दिलं जातं ते प्रॉपर तुम्हाला त्या वेळेस घ्यायचं. येस, थँक यू प्रांजली. थँक यू सो मच. क्लिअर आहे? मधुकर सर म्हणतात मराठी जे पेट एक्झामसाठी तयारी करतात, ज्यांना पी-एच-डी करायची त्यांच्यासाठी, की तुम्ही सेट एक्झाम जर क्वालिफाय असेल तर तुम्हाला जस्ट फक्त पेटचा फॉर्म भरावा लागतो आणि तुम्ही पी-एच-डीला अपियर होत असता. तुम्हाला पेट एक्झाम द्यायची गरज नसते. तुम्ही तिथं एक्सक्लूड असता, हो ना? तर तुम्हाला पुन्हा एक्झाम द्यायची गरज नाही. कधीही. पेट एक्झाम तरी यावेळेस क्वालिफाय झाले तर पुन्हा परत पेट द्यावी लागते. पण सेट क्वालिफाय झाले, आता सध्या 5,500 जागा भरल्या जाणार आहे सेट एक्झाम झाल्यानंतर. जर तुम्ही सेट क्वालिफाय झाले तर तुमच्यासाठी अतिशय चांगली सुवर्णसंधी असू शकते. आणि त्याच्यासोबत पेटचे फॉर्म सुटले की तुम्ही पी-एच-डी देखील लगेच अपियर होल. तुम्ही पी-एच-डी पण करू शकाल. येस, क्लिअर आहे? चला मग थांबूया इथे. थँक यू.